सत्ययुगाचा आरंभ 2012, कलियुगाचा विनाश 2012, कलंकी अवतार 2012, कल्की अवतार 2012. टिपा: विज्ञान शिवाचा अवतार. स्पष्टीकरण: विज्ञान एखादी घटना का घडते, त्या घटनेमागील सूत्रबद्ध नियम, एखाद्या घटनेमागील शास्त्रीय कारण, त्याचा पडताळा वैज्ञानिक प्रयोगाद्वारे पाहता येतो. कोणत्याही घटनेचा शास्त्रशुद्ध प्रायोगिक तत्वाद्वारे निष्कर्षाद्वारे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान. जगामध्ये अशा अनेक घटना घडतात. अनेक घटनांचे गूढ मानवाला अजून शोधता आलेले नाही. मात्र प्रत्येक गूढ घटनेमागे काहीतरी शास्त्रीय कारण हे असतेच. काळाच्या ओघात हळूहळू किंवा आगंतुक एका गूढ घटनेमागील कारणाचा शोध लागतच राहील. या ठिकाणी शिव या शब्दाचा अर्थ आहे विज्ञानाच्या प्रत्येक नियमाला एक विशिष्ट मर्यादा असते, सीमा किंवा बंधन असते. अवतार या शब्दाचा अर्थ रूप, एखाद्या गोष्टीची धारणा या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून विज्ञान शिवाचा अवतार असे लिहिलेले आहे. विज्ञान शिवाचा अवतार म्हणजे विश्वातील जे एकूण वस्तुमान आहे, त्या वस्तुमानात जी शक्ती आहे, त्या सर्वांची धारणा, त्या सर्वांचा अभ्यास विज्ञान ह्या शास्त्रामध्ये केला जाऊ शकतो. ब्रह्मा, निर्माता या अर्थाने ब्रह्मा हा शब्द वापरलेला आहे. विष्णू, पालनकर्ता या अर्थाने विष्णू हा शब्द वापरलेला आहे. महेश, असत्याचा, अज्ञानाचा तसेच अंधश्रद्धेचा व वाईट गोष्टीचा नाश करणारा महेश या अर्थाने शब्द वापरलेला आहे. सतयुगाचा आरंभ 2012, कलियुगाचा विनाश 2012, कल्की अवतार 2012, कलंकी अवतार 2012.